ठीक आहे. बघा, इन लास्ट लेक्चर वी हॅव सीन व्हॉट इज मीन बाय बायनरी ट्री अँड what is mean by the binary search tree. ठीक है. Binary tree, it is nothing but every node of a tree is having either 0 child, 1 child or 2 child, not more than 2. दोन पेक्षा जास्त चिल्ड्रन असता कामा नये. ठीक आहे. आणि दुसरं बायनरी सर्च ट्री. इन बायनरी सर्च ट्री युअर रूट नोड, ठीक आहे, all the nodes to the left side of root node are less and all the node to the right side of a root node are greater than your root node. ठीक आहे. लेफ्ट साइडचे सगळे नोड रूट नोड पेक्षा लहान असतील आणि राईट साइडचे सगळे नोड तुमचे रूट नोड पेक्षा मोठे असतील. जशी जर ट्री असेल then such a tree it is called as a binary search tree. ठीक आहे. now next part, आता आपण बायनरी ट्री मधले पहिला टाइप बघितला. बायनरी ट्रीचा पहिला टाइप कुठला बघितला? बायनरी सर्च ट्री. ठीक आहे. नाव सेकंड, एक्सटेंडेड बायनरी ट्री. एक्सटेंडेड बायनरी ट्री. ठीक आहे. बघा, आता एक्सटेंडेड बायनरी ट्री कशाला म्हणायचं? एक्सटेंडेड बायनरी ट्री कशाला म्हणायचं जातं? ठीक आहे. नाव व्हॉट इज मीन बाय एक्सटेंडेड. एक्सटेंडेड कधी म्हणतो आपण? आपल्याकडे काहीतरी आहे आणि आपण त्याला नवीन काहीतरी जोडतो, एक्सटेंड करतो. त्याला काय म्हणतो आपण? एक्सटेंड करतो. एखादी गोष्ट आहे आपल्याकडं आणि त्याला आपण नवीन गोष्ट जोडली की त्याला काय म्हणलं जातं? एक्सटेंडेड. सिमिलरली whenever your binary tree, whenever we add new nodes to your binary tree, ज्यावेळेस नवीन नोड तुमच्या बायनरी ट्रीला ऍड केले जातात, युअर ट्री बिकम्स एक्सटेंडेड बायनरी ट्री. तुमची ट्री काय होते त्या ठिकाणी? एक्सटेंडेड बायनरी ट्री. बघा, फॉर एक्झाम्पल, आता ही तुमची ओरिजिनल ट्री आहे. ठीक आहे. हे काय तुमची ओरिजिनल ट्री आहे. दिस इज द बायनरी ट्री. ही काय तुमच्या ठिकाणी बायनरी ट्री आहे. बरोबर. नाव फॉर दिस ट्री वी आर गोइंग टू ऍड न्यू नोड्स. आपल्याला नवीन नोड ऍड करायचे. ठीक आहे. मग आता नवीन नोड कुठे ऍड केले जातात? बघा, न्यू नोड्स आर ऍडेड कुठे कुठे ऍड करायचे? फर्स्ट, a node is having 0 child. A node is having 0 child. ज्या नोडला 0 चाइल्ड आहे त्या नोडला नवीन नोड ऍड करायचे. ठीक आहे. and second, a node is having either left or right child. Either left or right child, or you can say that a new nodes are added to the node which is having 1 child. ठीक आहे. एक तर 0 चाइल्ड असतील किंवा 1 चाइल्ड असेल तरच त्या नोडला तुम्हाला नवीन नोड ऍड करायचे. ज्या नोडला 2 चाइल्ड्स आहेत त्या नोडला तुम्हाला नवीन नोड ऍड करायचे नाहीत. ठीक आहे. मग बघा, फॉर एक्झाम्पल, आता डी. ठीक आहे. डी ला किती चाइल्ड आहे तुमच्या या ठिकाणी? 0 चाइल्ड्स आहेत. ठीक आहे. लेफ्ट पण नाहीये आणि राईट पण नाहीये. ठीक आहे. मग आपल्याला नवीन नोड कुठे ऍड करायचे? 0 चाइल्ड असेल किंवा 1 चाइल्ड असेल तर. ठीक आहे. मग डी ला दोन्ही पण नाहीये त्यामुळे 2 नोड ऍड होतील. त्यामुळे किती नोड ऍड होणार तुमचे? 2 नोड ऍड होणार. ठीक आहे. देन ई. आता ई ला बघा, एफ हा फक्त लेफ्ट चाइल्ड आहे. ठीक आहे. मग त्याला आपण एक राईट चाइल्ड ऍड करणार. बरोबर. त्यानंतर जी ला 0 चाइल्ड्स आहेत त्याला 2 नोड ऍड करा. ठीक आहे. एच ला एकच आहे त्याला एक ऍड करा. ठीक आहे. आता एफ ला किती आहेत? 0 चाइल्ड्स आहेत, 2 नोड ऍड करा. सेम आय ला 2 नोड ऍड होतील. ठीक आहे. ज्या वेळेस हे नवीन नोड तुमच्या ओरिजिनल ट्रीला ऍड केले जातात, नवीन नोड तुमच्या ओरिजिनल ट्रीला ऍड केले जातात, युअर ट्री बिकम्स एक्सटेंडेड बायनरी ट्री. तुमची ट्री काय होते या ठिकाणी?
extended binary tree, and that tree it is also called as a two tree. Extended binary tree it is also called as a two tree because every node now have two or zero child. प्रत्येक नोडला बघा एक तर झिरो चाइल्ड असेल किंवा टू चाइल्ड्स असतील. लक्षात राहील प्रत्येक नोडला तुमचे किंवा ह्या ट्री मध्ये एक्सटेंडेड बायनरी ट्री मध्ये एव्हरी नोड इज हॅव्हिंग आयदर झिरो चाइल्ड और टू चाइल्ड. तुम्हाला एक चाइल्ड कुठेच बघायला मिळणार नाही. एक चाइल्ड कुठेच बघायला मिळणार नाही. लक्षात राहील. ठीक आहे. सो whenever new nodes are added to binary tree, your binary tree becomes extended binary tree. ठीक आहे. आणि हे नवीन नोड जे ऍड केलेले आहेत, हे नवीन नोड जे ऍड केलेले आहेत, these all the nodes are called as a leaf nodes किंवा they are called as a external nodes. new nodes ला काय म्हणतात त्या ठिकाणी external nodes किंवा they are called as a leaf node. terminal nodes it is also called as a terminal node. ठीक आहे. सगळ्यात शेवटचे नोड राहतील, त्याच्यानंतर कुठलाही नोड तुमच्याकडे नसणार आहे. बघा they all are the leaf nodes. ठीक आहे. and the node to which your new nodes are added, ज्या नोडला आपण नवीन नोड ऍड केलेले आहेत, all that nodes are called as internal nodes. इंटरनल नोड्स. मग कुठले कुठले ते ए बी एच बी सगळं हे तुमचे काय राहतील या ठिकाणी ऑल आर दी इंटरनल नोड्स. लक्षात राहील. ठीक आहे. सो न्यू नोड्स दॅट आर ऍडेड टू नोड्स ऑफ अ ट्री दे आर कॉल्ड एज एक्सटर्नल नोड्स अँड द ओरिजिनल ट्री नोड्स पहिले जे नोड्स होते ट्रीचे दे आर ऑल कॉल्ड एज अ इंटरनल नोड्स. लक्षात राहील. ठीक है. and extended binary tree means what? Here we are adding new nodes to your tree nodes where if a node is having either zero child or one child, zero किंवा one child असेल तरच नवीन नोड ऍड केला जाईल. लक्षात राहते. आणि हे ऍड केल्यानंतर जी ट्री तयार होते that tree it is called as a extended binary tree. त्या ट्रीला काय म्हणलं जातं? extended binary tree. ठीक है. लक्षात राहील. नाउ नेक्स्ट ट्री next is a threaded binary tree. Threaded binary tree. ठीक है. Now this threaded binary tree, in this we are going to add or we are going to assign null pointers of a binary tree to the previous node. ठीक है. आता एखादी बायनरी ट्री तुम्ही जर लिंक्ड लिस्टने रिप्रेझेंट केलं, एखादी बायनरी ट्री जर तुम्ही लिंक्ड लिस्टने रिप्रेझेंट करत असाल, फॉर एक्झाम्पल बघा एक सिंपल बायनरी ट्री काढू आपण. ठीक आहे. ही तुमची बायनरी ट्री आहे. ही काय तुमची या ठिकाणी बायनरी ट्री राईट. आता बायनरी ट्री जर तुम्हाला लिंक्ड लिस्टने रिप्रेझेंट करायची असेल, बघा असे रिप्रेझेंट केले जाते. एक त्याच्या लेफ्ट साइडला काय आहे तुमचा बी आहे. ठीक आहे. त्याच्या राईट साइडला काय आहे तुमचा सी आहे. ठीक आहे. परत बी च्या लेफ्ट साइडला काय आहे तुमचा डी आहे, हा डी. आणि ई च्या राईट साइडला सी च्या राईट साइडला काय आहे तुमचा ई. बरं. नाव आता ए च्या दोन्हीही साइडला बी आणि सी आहे. लेफ्ट साइडला बी आहे, राईट साइडला सी आहे. ठीक आहे. बी च्या लेफ्ट साइडला डी आहे, पण बी च्या राईट साइडला काय आहे का आपल्याकडे? नो सर. ठीक आहे. सो दिस फील्ड बिकम्स नल. तशीच ही फील्ड काय होईल तुमची त्या ठिकाणी नल. आता डी च्या लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्ही साइडला काय आहे का आपल्याकडे? काही नाहीये. हा नल झाला.
हा सुद्धा तुमचा काय झाला या ठिकाणी नल. तसंच ई च्या लेफ्ट आणि राईट साइडला नल झालं. ठीक आहे. सो whenever a binary tree is represented with a linked list, ज्यावेळेस आपण linked list ने रिप्रेझेंट करतो, it have a number of null pointers. It has the number of null pointers. बघा तुम्हाला किती null pointer बघायला मिळाले? 1 2 3 4 5 6, टोटल 6 null pointers आहेत. ठीक आहे. So to avoid this number of null pointers, they are assigned to previous or ancestor nodes. They are assigned to ancestor nodes. म्हणजे त्याचे काही ancestor असतील त्या नोडला ते पॉइंटर काय केले जातात? असाइन केले जातात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता डी चा लेफ्ट. ठीक आहे. आता डी चे ancestor कुठले कुठले? बी आणि ए. डी चे ancestor कुठले आहेत? बी आणि ए. मग ह्याचे जे नल पॉइंटर आहेत ते नल देण्यापेक्षा ते कशाला दिले जातात? त्याच्या प्रीवियस नोडला असाइन केले जाते. लाइक दिस. ठीक आहे. कुठल्याही अनसेस्टर नोडला असाइन करा. कुठल्याही अनसेस्टर नोडला असाइन करा. ठीक आहे. आता बघा ह्यात तुम्हाला कुठेही नल पॉइंटर दिसणार नाही. लक्षात राहील. ठीक आहे. ज्यावेळेस आपण नल पॉइंटर त्याच्या प्रीवियस नोडला किंवा ancestors नोडला असाइन करतो, युअर ट्री बिकम थ्रेडेड बायनरी ट्री. तुमची ट्री काय तयार होते या ठिकाणी? थ्रेडेड बायनरी ट्री. लक्षात राहील. which does not have any null pointer. आता डी चा लेफ्ट आणि राईट मी कुठेही असाइन करू शकतो. बी चा राईट फक्त त्याच्या प्रीवियस ह्याला असाइन झालं पाहिजे. फक्त त्याच्या प्रीवियस नोडला किंवा ancestor नोडला असाइन झालं पाहिजे. लाइक दिस. then your tree become एक थ्रेडेड बायनरी ट्री. तुमची ट्री कशी तयार होईल? या ठिकाणी थ्रेडेड बायनरी ट्री तयार होईल. लक्षात राहील. ठीक आहे. समजले का? थ्रेडेड बायनरी ट्री मीन्स व्हॉट? Yes, sir. Yes. राईट. Yes, sir. त्यानंतर नेक्स्ट बायनरी ट्री आहे हिप ट्री किंवा हिप बायनरी ट्री. हिप बायनरी ट्री. ठीक आहे. बघा आता हिप बायनरी ट्री मध्ये देयर आर 2 टाइप्स ऑफ हिप बायनरी ट्री. त्या ठिकाणी 2 टाइपचे हिप बायनरी ट्री आहेत. एक आहे तुमचं मॅक्सिमम हिप बायनरी ट्री आणि दुसरा आहे तुमचं मिनिमम हिप बायनरी ट्री. ठीक आहे. आता मॅक्सिमम हिप, in this every root node is having a larger value than its child node. Every node is having larger value than its child node. For example, बघा हे 40 दिलं तर त्याचे दोन्हीही लेफ्ट साइड आणि राइट साइडचे दोन्हीही नोड किंवा दोन्हीही चाइल्ड हे त्याच्यापेक्षा कमी पाहिजे. त्याच्यापेक्षा काय पाहिजे? कमी. आणि सेम त्याच्या खालच्या नोडला सुद्धा ऍप्लिकेबल राहतं. त्या ठिकाणी पण लक्षात राहील. हा जर रूट नोड असेल तर त्याचे 2 चाइल्ड त्याच्यापेक्षा लहान पाहिजे. परत सेम हा रूट नोड असेल तर त्याचे दोन्ही चाइल्ड त्याच्यापेक्षा लहान पाहिजे. सेम हा रूट नोड असेल त्याचे दोन्हीही चाइल्ड त्याच्यापेक्षा लहान पाहिजे. लक्षात राहील. ठीक आहे. जर अशी कंडिशन असेल म्हणजे रूट नोड जर त्यांच्या चाइल्ड नोड पेक्षा मोठा असेल, इफ रूट नोड इज ग्रेटर दॅन चाइल्ड नोड, सच अ ट्री इट इज कॉल्ड ॲज अ मॅक्सिमम हिप ट्री. त्याला काय म्हणलं जातं? मॅक्सिमम हिप ट्री. आणि ह्याच्या उलट तुमचं राहील कुठलं? मिनिमम हिप ट्री. वेअर चाइल्ड नोड्स आर ग्रेटर दॅन रूट नोड्स. चाइल्ड नोड्स आर ग्रेटर दॅन root node. Like this.
लक्षात आले दोन्ही मधला डिफरन्स काय येतो? समजला का डिफरन्स? या ठिकाणी रूट नोड हा चाइल्ड नोड पेक्षा मोठा आहे आणि ह्या ठिकाणी रूट नोड हा चाइल्ड नोड पेक्षा काय लहान आहे. इफ युअर रूट नोड इज स्मॉलर दॅन चाइल्ड नोड then that tree it is called as a minimum heap tree, and if your root node is greater than its child node then it is called as a maximum heap tree. definition लक्षात राहील? Yes, sir. Yes, sir. okay. तर बघा पुढे तुम्हाला तीन डायग्राम काढतो मी. त्या तीन डायग्राम मधला फरक ओळखायचा. These are the three diagrams. तुम्ही श्रेणीमध्ये डिफरन्स बघा काय येतो. सर थर्ड डायग्राम मध्ये प्रत्येक पॅरेंट नोडला दोन चाइल्ड नोड आहेत आणि प्रत्येक नोडला दोन चाइल्ड नोड कंपल्सरी आहेत. बरं ठीक आहे. हा सर सेकंड मध्ये ऑल नोडला 2 चाइल्ड नोड आहेत. ऑल नोडला 2 चाइल्ड नोड्स. हा ठीक आहे. पुढे फर्स्ट वन एक्सटेंडेड बायनरी वाटतं. बायनरी एक्सटेंडेड बायनरी वाटतंय ते. एक्सटेंडेड बायनरी वाटते. बरं ठीक आहे. तर बघा लक्ष द्या. ठीक आहे. फर्स्ट आहे तुमची फुल बायनरी ट्री. फुल बायनरी ट्री where a node in a binary tree is either having 0 child and 1 child, but another condition is that in this all the leaf nodes are at same level. All the leaf nodes are at same level. बघा लीफ नोड हे तुमचे एका लेवलला दिसतील. ठीक आहे. लीफ नोड तुमचे काय सगळे एका लेवलला आहेत. ठीक आहे. मग फुल बायनरी ट्री याच्यामध्ये काय राहतं तुमचं? every node is having either 0 child, 1 child or 2 child, but another condition काय आहे? जेवढे काय तुमचे लीफ नोड्स आहेत, जेवढे काय तुमचे लीफ नोड्स किंवा टर्मिनल नोड्स सगळ्यात शेवटचे नोड जे आहेत ते सगळे तुमचे एका लेवलला आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल लेवल 0, 1 आणि लेवल 2 म्हणजे सगळे लीफ नोड कुठल्या लेवल आहेत तुमचे? 2 ला आहेत. ठीक आहे. नाव in this it is called as a complete binary tree. Complete binary tree. In this every node is having either 0 or 2 child, not 1 child. तुम्हाला एक चाइल्ड कुठेच बघायला मिळणार नाही. एक चाइल्ड कुठेच बघायला मिळणार नाही. लक्षात राहील. ठीक आहे. every node is either having 0 or 2 child. 0 or 2 child, 1 child कुठेच बघायला मिळणार नाही. राईट. नाव त्या ठिकाणी लेवलचे काय घेणं देणं नाहीये. फक्त कंडिशन काय पाहिजे तुमची? 0 किंवा 2. 0 किंवा 2 एक कुठेच असता कामा नये. अशी जर ट्री असेल then it is called as a complete binary tree. आणि पहिली ट्री कुठली होती तुमची? फुल बायनरी ट्री where we are having all the leaf nodes are at same level. ठीक आहे. आणि हा दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमची थर्ड ट्री आहे. त्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमची थर्ड ट्री आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल?
Every node must have 2 child nodes. Every node is either having 0 or 2 child nodes. And हे जे सुद्धा फीचर मिक्स करायचे. Last nodes level. At the same level. Last All the node leaf level nodes are at same level. Same level. All the leaf nodes are at same level. सगळे लीफ नोड तुमचे एका लेवलला पाहिजे. सगळे लीफ नोड तुमचे एका लेवलला Same level. पाहिजे. ठीक आहे. Such a tree it is called as a strictly binary tree. अशा ट्रीला काय म्हणलं जातं या ठिकाणी? स्ट्रिक्टली बायनरी ट्री. लक्षात राहील. हे 3 बायनरी ट्री आहेत. दुसरं तुमच्या पहिलं आहे फुल बायनरी ट्री. अ ट्री or node of a tree is either having 0, 1 or 2 child, but another condition काय तुमचं? All the nodes must be present at same level. All the leaf nodes must be present at same level. ठीक है. Second, complete binary tree. In this, every node is having either 0 or 2 child. 0 or 2 child. There may not be condition that your leaf nodes may not be at same level. नसले तरी चालते, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त कंडिशन काय तुमची झाली पाहिजे? तुमचे पहिल्या प्रत्येक नोडला 0 किंवा 2 चाइल्ड पाहिजे. आणि त्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे तुमची तिसरी ट्री राहते. काय? स्ट्रिक्टली बायनरी ट्री वेअर एव्हरी नोड इज हॅव्हिंग either 0 child or 2 child, not 1 child. 1 child तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची कंडिशन काय? ऑल द लीफ नोड्स मस्ट बी ॲट सेम लेवल. तुमचे सगळे लीफ नोड्स हे एका लेवलला पाहिजे. लक्षात राहील. ठीक आहे. समजलंय का ते? तिन्ही मधला डिफरन्स समजलाय का? Yes, sir. Yes. 0 किंवा 1 Yes, sir. किंवा 2 फक्त सेम लेवल पाहिजे. दुसरं 0 किंवा 2 चाइल्ड. आणि तिसरं 0 किंवा 2 चाइल्ड अँड ऑल द लीफ नोड्स मस्ट बी ॲट सेम लेवल. ओके. सर लीफ नोड्स म्हणजे सेम वेटेज असलेले का? लीफ नोड्स म्हणजे सेम वेटेज असलेले का? सेम वेटेज नाही. लीफ नोड्स तुम्ही आता ह्या ठिकाणी त्याला सुद्धा लीफ नोड म्हणू शकता तुम्ही. एखाद्या नोड ऍड केला मी, हा सुद्धा तुमचा लीफ नोड होतो. तुमचा हा लीफ नोड होत नाही. ते सेम लेवललाच असतील याचं काही नाहीये. ज्या नोडला कुठलाही नोड नसतो त्याला लीफ नोड म्हणतो आपण, किंवा त्याला टर्मिनल नोड, दुसरं नाव आहे त्याला टर्मिनल नोड्स. ठीक है. समझले. एंड द नाउ लास्ट टाइप ऑफ बायनरी ट्री that is nothing but skewed binary tree. Skewed binary tree. ठीक है. बघा skewed binary tree मध्ये it is represented like this. ही एक ट्री झाली. दुसरी ट्री like this. Both are the skewed binary tree. दोन्ही पण काय तुमच्या या ठिकाणी skewed binary tree आहेत. ठीक आहे. One is a left skewed binary tree, another one is a right skewed binary tree. Means in skewed binary tree there are either only left child or right child. एक तर सगळे लेफ्ट चाइल्ड असतील किंवा सगळे राईट चाइल्ड असतील. अशी जर ट्री असेल then it is called as a skewed binary tree. बघा, A चा लेफ्ट, B चा लेफ्ट, C चा लेफ्ट, प्रत्येक ठिकाणी फक्त तुम्हाला लेफ्ट चाइल्ड आहे. त्या ठिकाणी राईट चाइल्ड कुठेच नाहीये. सिमिलरली A चा राईट, B चा राईट, C चा राईट. ठीक आहे. म्हणजे एक तर फक्त लेफ्ट असतील किंवा राईट असतील. जर सगळे लेफ्ट चाइल्ड असेल then it is called as a left skewed binary tree. आणि सगळे राईट असतील then it is called as a right skewed binary tree. लक्षात राहील. सो these are the some types of your binary trees. पहिला बायनरी सर्च ट्री बघितला आपण. देन
एक्सटेंडेड बायनरी ट्री, थ्रेडेड बायनरी ट्री, ठीक आहे, हिप ट्री अँड कम्प्लीट फुल अँड स्ट्रिक्टली बायनरी ट्री. सगळ्यात शेवटी आपण टाइप कुठला बघितला या ठिकाणी, स्क्यूड बायनरी ट्री, वेअर either it is represented as a left child or it is represented as a right child. ठीक आहे. राईट, आता हे झाले तुमचे बायनरी ट्रीचे टाइप्स. ते काय तुमचे सगळे बायनरी ट्रीचे टाइप्स. ठीक आहे, आपण दोन टाइपच्या ट्री मध्ये बघितलं, पहिला जनरल ट्री होता, दुसरा बायनरी ट्री होता. आतापर्यंत आपण बघितले सगळे तुमचे बायनरी ट्रीचे टाइप्स होते. नाउ नेक्स्ट वन वी आर गोइंग टू सी ट्री ट्रॅव्हर्सल. ट्री ट्रॅव्हर्सल. आता ट्री ट्रॅव्हर्सल मीन्स व्हॉट? जसं आपण स्टॅक ट्रॅव्हर्स केला, ठीक आहे, स्टॅक ट्रॅव्हर्स करताना कुठून कुठपर्यंत ट्रॅव्हर्स केला आपण? Start to end. Start to end. Start to end. स्टार्ट टू एंड म्हणण्यापेक्षा टॉप टू झिरो म्हणा. टॉप टू झिरो. टॉप पासून आपण झिरो पर्यंत स्टॅक आपला ट्रॅव्हर्स केला. बरोबर, ठीक आहे. सेकंड कुठला होता? क्यू. क्यू ट्रॅव्हर्स करताना कसं केलं आपण? क्यू ट्रॅव्हर्स करताना फ्रंट टू रिअर. क्यू ट्रॅव्हर्स करताना कसं केलं आपण? फ्रंट टू रिअर. ठीक आहे. लिंक्ड लिस्ट ट्रॅव्हर्स करताना फर्स्ट नोड टू लास्ट Start नोड. node to end node. फर्स्ट नोड टू एंड नोड किंवा एक्सटर्नल नोड टू लास्ट नोड. तुमचा एक्सटर्नल नोड पासून लास्ट नोड पर्यंत ट्रॅव्हर्स केला. ठीक आहे. सिमिलरली व्हेनेवर युअर ट्री इज ट्रॅव्हर्स. बघा आता ट्री ट्रॅव्हर्स करताना कशी केली जाते. फॉर एक्झाम्पल ए बी सी. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. ही तुमची ट्री आहे, ही काय तुमच्या ठिकाणी ट्री आहे. आता ही ट्री तुम्ही किती प्रकारे ट्रॅव्हर्स करू शकता? ही ट्री तुम्ही किती प्रकारे ट्रॅव्हर्स करू शकता किंवा किती प्रकारे व्हिजिट करू शकता? ठीक आहे. पहिल्यांदा ए ला व्हिजिट करा, बी ला व्हिजिट करा, सी ला व्हिजिट करा. म्हणजेच काय? ए बी सी. दुसरं, पहिल्यांदा ए ला व्हिजिट करा, सी ला व्हिजिट करा, बी ला व्हिजिट करा, ए सी बी. तिसरं, पहिल्यांदा बी ला व्हिजिट करा, ए ला व्हिजिट करा, सी ला व्हिजिट करा, बी ए सी. ठीक आहे. त्यानंतर चौथं, पहिल्यांदा सी ला व्हिजिट करा, ए ला व्हिजिट करा, बी ला व्हिजिट करा, सी ए बी. पुढं पाचवं, पहिल्यांदा बी ला व्हिजिट करा, सी ला व्हिजिट करा, नंतर ए ला व्हिजिट करा, बी सी ए. ठीक आहे. अजून कुठलं राहिलं? CBA. CBA. ठीक आहे. किती प्रकारे आपण व्हिजिट करू शकतो ट्री? 6. 6 वेळा व्हिजिट करू शकतो किंवा 6 टाइम्स वी कॅन व्हिजिट. आता या ट्रॅव्हर्स मध्ये ज्यावेळेस आपण बघतो ए बी सी, ठीक आहे, ए बी सी आणि सी बी ए, परत ए सी बी अँड बी सी ए. ठीक आहे. त्यानंतर तसंच बी ए सी अँड सी ए बी. ठीक आहे. आता बघा प्रत्येकाच्या तुम्हाला त्या ठिकाणी मिरर इमेज दिसेल. प्रत्येकाची काय दिसेल तुम्हाला? मिरर इमेज दिसेल. ठीक आहे. ए बी सी च्या मिरर ठेवला या ठिकाणी जर आपण आरसा ठेवत असेल तर त्याच्या उलट काय झालं रे? CBA. ए. बरोबर. ठीक आहे. तसंच एसीबी चं काय झालं? बीसीए. बीएसी चं काय झालं? सीएबी. ठीक आहे. आता या ठिकाणी हे ज्या वेळेस व्हिजिट केलं जातं CAB. सीए बरं, ठीक आहे. बघा आता 6 वेळा आपण ट्रॅव्हर्स करत होतो, पण त्यातले बाकीचे जे 3 ट्रॅव्हर्स आहेत ते पहिल्या ट्रॅव्हर्सचे मिरर इमेज आहेत. ते काय आहे? तुमचे पहिल्या ट्रॅव्हर्सचे मिरर इमेज आहेत. ठीक आहे. त्यामुळे ट्री मध्ये कन्सिडर करताना 3 ट्रॅव्हर्सल कन्सिडर केले जातात. ट्री मध्ये कन्सिडर करताना 3 ट्रॅव्हर्सल कन्सिडर केले जातात. एक आहे तुमचा इन ऑर्डर,
दुसरा आहे तुमचा प्री ऑर्डर, ठीक आहे, आणि तिसरा आहे तुमचा पोस्ट ऑर्डर. या 3 प्रकारे तुमची ट्री ट्रॅव्हल्स केली जाते. वेअर इन ऑर्डर युअर रूट नोड इज विजिटेड इन बिटवीन लेफ्ट अँड राईट चाइल्ड. ठीक आहे, म्हणजे पहिल्यांदा लेफ्ट चाइल्ड विजिट करायचा, त्यानंतर रूट विजिट करायचा आणि त्यानंतर राईट चाइल्ड विजिट करायचा. हे कधी करायचं? इन ऑर्डर. तसंच प्री ऑर्डरला पहिल्यांदा रूट विजिट करा, त्यानंतर लेफ्ट विजिट करायचा आणि त्यानंतर राईट विजिट करायचा. ठीक आहे. पोस्ट ऑर्डरला, ठीक आहे, पोस्ट ऑर्डरला काय करायचं? पहिल्यांदा लेफ्ट, त्यानंतर राईट आणि सगळ्यात शेवटी सर लेफ्ट राईट. ठीक आहे, लक्षात राहील. 3 ऑर्डर कुठले कुठले? इन ऑर्डर, प्री ऑर्डर अँड पोस्ट ऑर्डर. इन ऑर्डर मध्ये पहिल्यांदा लेफ्ट, त्यानंतर रूट आणि त्यानंतर राईट विजिट करायचा. ठीक आहे. प्री ऑर्डर मध्ये रूट, लेफ्ट, राईट आणि पोस्ट ऑर्डर मध्ये लेफ्ट, राईट आणि रूट. ठीक आहे. आता हे ओळखायचं कसं? प्री ऑर्डर आहे किंवा पोस्ट ऑर्डर आहे किंवा इन ऑर्डर आहे. ठीक आहे. अशा वेळेस तुमचा रूट कुठं विजिट होतोय, त्याच्यानुसार त्याचे टाइप्स पडलेले आहेत. जर रूट लेफ्ट आणि राईटच्या मध्ये विजिट होत असेल देन इट इज कॉल्ड एज इन ऑर्डर. इन म्हणजे दोघांच्या मध्ये. इन म्हणजे काय? दोघांच्या मध्ये. ठीक आहे. सेम त्या पद्धतीनं प्री ऑर्डर म्हणजे काय? प्रीचा अर्थ काय होतो? सगळ्यात अगोदर. जर सगळ्यात अगोदर रूट विजिट होत असेल देन इट इज कॉल्ड एज अ प्री ऑर्डर. ठीक आहे. अँड ऍट लास्ट पोस्ट ऑर्डर म्हणजे सगळ्यात शेवटी विजिट होत असेल तर. लक्षात राहील. मग अकॉर्डिंग टू द रूट विजिट युअर ट्री ट्रॅव्हर्सल इट इज डिवायडेड इनटू 3 टाइप्स. फर्स्ट वन इज द इन ऑर्डर, सेकंड प्री ऑर्डर अँड लास्ट वन इज अ पोस्ट ऑर्डर. लक्षात राहील. ते तुमचं ह्याचं होतं बघा, पॉलिश नोटेशन्स, इनफिक्स, प्रीफिक्स आणि पोस्टफिक्स. सेम त्या पद्धतीनं इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर. इन ऑर्डर असेल पहिल्यांदा लेफ्ट, रूट आणि राईट. मग कसं येणार आहे तुमचं ट्रॅव्हल्सल? बघा BAC. ते कसं येणार? BAC. पहिल्यांदा लेफ्ट, रूट आणि राईट म्हणजे काय? BAC. त्यानंतर ABC. ABC आणि सगळ्यात शेवटी BCA. PCA. These are the 3 traversal for your. सर PC. ठीक आहे. These are the 3 traversal for your tree. हे तुमच्या ट्री साठी 3 ट्रॅव्हर्सल राहतील. ठीक आहे. आता ह्याच्यावरती तुम्हाला एक्झामला क्वेश्चन 100% राहतो. एक ट्री दिलेली असते आणि त्या ट्रीचं तुम्हाला इन ऑर्डर, प्री ऑर्डर किंवा पोस्ट ऑर्डर काढायचं असतं. ठीक आहे. तिन्हीपैकी तुम्हाला एक काहीतरी काढायला सांगितलं जाईल, पण हा क्वेश्चन तुम्हाला 100% एक्झामला विचारला जातो. लक्षात राहील. ठीक आहे. बोला काय म्हणताय? कोण आहे ते? BCA. काय करायचं BCA चं? Keep mute yourself. ठीक आहे. लक्षात राहील. Yes, sir. नाव बघा आता
तीन ऑर्डर हे तुम्हाला ट्री दिलेले आहे. ठीक आहे. आता हे ट्री आपल्याकडे तीनच नोड होते त्यामुळे आपण लिहिलं. पण तुम्हाला एक्झामला देताना एक पूर्ण ट्री दिली जाते आणि त्या ट्री साठी तुम्हाला इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर विचारलं जाईल. ठीक आहे. लक्षात राहील. बघा फॉर एक्झाम्पल आता आपण एका पूर्ण ट्रीचं इन ऑर्डर, प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर लिहूया. फॉर एक्झाम्पल एक ट्री काढूया आपण. BCA. ABC. ठीक आहे. आता हे तुमची डायग्राम दिसते का सगळ्यांना? Yes. Yes, sir. सर. एक काय झालं तुमच्या या ठिकाणी रूट रूट नोड. ठीक आहे. आता ए हा रूट नोड असेल, ए हा रूट नोड असेल, देन बी and C, these are the left and right child of your A. Left and right child of your A. ठीक है. Now, if there is another nodes under the left and right child, then this whole tree it is considered as a left subtree. त्या पूर्ण ट्रीला काय म्हणलं जातं या ठिकाणी? लेफ्ट सब ट्री. आणि ही जी ट्री आहे इट इज कॉल्ड एज अ राईट सब ट्री. ठीक आहे. मग परत तुमचा बी हा रूट कन्सिडर केला जातो आणि सी सुद्धा काय कन्सिडर केला जातो? रूट. मग हा रूट कन्सिडर होत असेल तर त्याचा लेफ्ट काय आला? डी. टी. त्याचा राईट काय आला? ई. ठीक आहे. मग आता ई ला पण खाली आहे, परत ती त्याची लेफ्ट सब ट्री, राईट सब ट्री झाली. मग हा रूट कन्सिडर केला जातो. सिमिलरली ही सब ट्री कन्सिडर केली जाईल आणि हा रूट कन्सिडर केला जाईल. ठीक आहे. त्यामुळे व्हिजिट करताना तुम्ही पूर्ण ट्री जशी व्हिजिट करताय त्या सेम पद्धतीने तुम्हाला बाकीच्या सब ट्री सुद्धा व्हिजिट करायचे. बाकीच्या सब ट्री सुद्धा व्हिजिट करायचे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला इन ऑर्डर लिहायचंय, इन ऑर्डर लिहायचंय. इन ऑर्डर मध्ये आपण पहिल्यांदा काय व्हिजिट करतो? लेफ्ट. लेफ्ट. Child. मग हा रूट असेल तर त्याचा लेफ्ट काय आहे तुमचा? बी. बी हा एकच एलिमेंट आहे का आपल्याकडं? नो. No. परत त्याची ट्री कन्सिडर करा. मग ती सुद्धा सेम पद्धतीने व्हिजिट करायची इन ऑर्डर. मग बी ट्री कन्सिडर करून, रूट कन्सिडर करून त्याचा लेफ्ट बघा काय आहे त्याचा लेफ्ट? डी. आता डी च्या खाली काय आहे का आपल्याकडे इथं? नो सर. No. मग पहिला नोड व्हिजिट झालेला आहे तो तुमचा डी. ठीक आहे. आता डी नंतर हे लेफ्ट झालं. लेफ्ट, रूट आणि राईट ह्या पद्धतीने आपल्याला व्हिजिट करायचंय. लेफ्ट, रूट आणि राईट. मग आता लेफ्ट झालं, रूट काय आहे त्याचं? बी. आहे. आणि राईट साइडला ई. ई हा सिंगल आहे का तुमच्याकडे? नो सर. No. ईचा परत काय आहे आपल्याकडे? नॉट. लेफ्ट आहे. ईचा काय आहे परत? लेफ्ट आहे. त्यामुळे पहिल्यांदा लेफ्ट व्हिजिट करायचा एफ. आणि ई. E. हा पूर्ण लेफ्ट व्हिजिट झाला का आपला बघा? येस. Yes. आता हे पूर्ण लेफ्ट व्हिजिट झालं. आता काय व्हिजिट करणार? राईट. Right. राईट. Root. रूट. पहिल्यांदा लेफ्ट झालं, आता रूट. रूट म्हणजे काय आलं तुमचं? A. आणि लेफ्ट सब ट्री आता सेम पद्धतीने व्हिजिट करा. लेफ्ट, रूट आणि राईट. हा सी ला गेला त्याचा लेफ्ट, हा
सी ला तुमचं रूट कन्सिडर केलं तर त्याचा लेफ्ट काय आहे जी. जीचा लेफ्ट काय आहे का आपल्याकडे इथं. No, sir. ठीक आहे. मग पहिल्यांदा काय विजिट होणार डायरेक्ट G. जी. त्याचा राईट आय. परत ही ट्री झाली तुमची. ही कशाचा लेफ्ट आहे तुमच्या. सीचा मग हा लेफ्ट रूट आणि त्याच्यानंतर काय येणार तुमचं राईट. सो दिस इज द इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल. हे काय असेल तुमच्या या ठिकाणी इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल लेफ्ट रूट आणि राईट. पण लेफ्ट विजिट करताना पण तुम्हाला काय करायला सांगितलंय. यू हॅव टू विजिट लेफ्ट सब ट्री इन अ सेम मॅनर. लेफ्ट सब ट्री इन अ सेम मॅनर. त्याच मॅनर मध्ये तुम्हाला लेफ्ट सब ट्री सुद्धा विजिट करायचे. लक्षात राहील. ठीक आहे. मग आता पुढे प्री ऑर्डर. हा प्री ऑर्डरला काय करणार. Root. Root first. पहिल्यांदा रूट विजिट करायचा. आता रूट काय आहे तुमच्या या ठिकाणी. A. आता लेफ्ट साइडला परत ट्री आहे. ठीक आहे. मग एवढीच ट्री कन्सिडर करा. त्याचा रूट काय आला तुमचा B. परत लेफ्ट साइडला. डी आता D खाली कुठले आहे का आपल्याकडे ट्री. No, sir. डायरेक्ट डी विजिट करा. आता लेफ्ट विजिट झाला. रूट लेफ्ट. आता राईट साइडला जावा. राईट साइडला परत रूट आहे आणि त्याचा लेफ्ट आहे. मग पहिल्यांदा काय विजिट करणार. लेफ्ट रूट विजिट रूट ई आणि एफ. पहिल्यांदा आपल्याला रूट विजिट करायचा आहे. एवढं लक्षात राहू द्या. पहिल्यांदा रूट विजिट करायचं आहे. ठीक आहे. आता हे झालं तुमचं ए आणि लेफ्ट पार्ट म्हणजे रूट आणि हा लेफ्ट सब ट्री. हे आपली विजिट झाली. राईट साइडला विजिट करताना सेम इन ऑर्डर मध्ये पण फर्स्टला मग वरती ई यायला हवं होतं ना. ई ऑर्डर मध्ये पण इन फर्स्टला ऑर्डर ई आणि मध्ये नंतर पहिल्यांदा लेफ्ट रूट आणि राईट विजिट करायचं आहे. त्या ट्रीचा पहिल्यांदा लेफ्ट विजिट करा. त्या ट्रीचा लेफ्ट कुठला पहिल्यांदा हा सर समज. लेफ्ट आणि त्याच्यानंतर ई विजिट होणार तुमचं. ठीक आहे. येस त्याच्यामध्ये बघा ए त्याचा लेफ्ट बी त्याचा लेफ्ट डी त्याच्या राईट साइडला ई आहे रूट. त्यानंतर काय विजिट केला आपण त्याचा लेफ्ट. आता रूट झालं लेफ्ट झालं. राईट साइडला सेम पद्धतीने विजिट करा. कसं येणार Root. पहिल्यांदा रूट विजिट करणार. त्या ट्रीचा रूट काय तुमचा सी. ठीक आहे. त्याच्यानंतर सी चा लेफ्ट. G. आता जी चा लेफ्ट आहे का आपल्याकडे काय No, sir. काय आलं तुमचं आय. हा लेफ्ट पार्ट झाला रूट झाला. आता काय राहिले तुमचं सगळ्या शेवटी राईट एच. ठीक आहे. सो दिस इज युअर प्री ऑर्डर. हे काय झालं तुमचं प्री ऑर्डर राईट. आणि सगळ्यात शेवटी पोस्ट ऑर्डर. पोस्ट ऑर्डर मध्ये पहिल्यांदा लेफ्ट राईट आणि रूट. लेफ्ट राईट आणि रूट. पहिल्यांदा लेफ्ट विजिट करायचं. ए चा लेफ्ट त्यानंतर बी. ठीक आहे. आता या ठिकाणी लेफ्ट आहे का आपल्याकडे काय पुढं No, sir. पहिल्यांदा काय विजिट झालं बघा. आता हा लेफ्ट झाला. कशासाठी लेफ्ट आहे हा तुमचा बी बी. साठी. मग लेफ्ट विजिट झाला. आता राईट विजिट करायचा पहिल्यांदा. पण राईट विजिट करताना पण सेम मॅनर मध्ये विजिट करायचा. म्हणजेच काय लेफ्ट राईट आणि रूट. मग तिथे काय येणार एफ पहिल्यांदा एफ विजिट करायचा. त्याच्यानंतर ई विजिट करायचा. मग लेफ्ट विजिट झाला. हा राईट विजिट झाला रूट रूट. ठीक आहे. मग काय झालं डी एफ ई बी. ओके. हे झालं तुमचं लेफ्ट. नाव आता लेफ्ट विजिट झाला. राईट चाइल्ड सेम मॅनर मध्ये विजिट करायचा. तिथं आलं आपण त्याचा लेफ्ट त्याचा राईट आणि त्याचा रूट असं कन्सिडर करायचं आपल्याला. ठीक आहे. मग सी आलं. सी
रूट कन्सिडर केला तर त्याचा लेफ्ट काय होतो तुमचा? G. आता जी रूट कन्सिडर केला तर त्याचा लेफ्ट आहे का आपल्याकडे काय? नो सर त्याचा राईट आहे का आपल्याकडे? येस येस सर. सर I. आहे. त्याचा रूट G. त्याचा पहिला पार्ट. आता हा सी चा लेफ्ट होता. आता सी चा राईट विजिट करा. सी चा राईट काय आहे तुमचा? H त्याच्यानंतर सी विजिट आणि सगळ्यात शेवटी काय विजिट होणार आहे तुमचं? हे तुम्हाला क्वेश्चन एक ट्री दिली जाते आणि ट्री वरनं तुम्हाला ह्या 3 गोष्टी लिहायच्या आहेत. त्या ट्री वरनं तुम्हाला त्या 3 गोष्टी लिहायच्या आहेत. लक्षात राहील? ठीक आहे. कुठलीही ट्री देऊ शकतात, त्यातलं इन ऑर्डर लिहा, प्री ऑर्डर लिहा किंवा पोस्ट ऑर्डर लिहा. हा क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारला जाईल. ठीक आहे, समजलंय का? इन ऑर्डर, प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर कसं लिहायचं ते? Yes sir. ठीक आहे. प्रॅक्टिस साठी तुम्ही कुठलीही ट्री तयार करा आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करा, किंवा तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत, नोट्स दिलेत ना सगळ्या तुम्हाला? येस सर. Yes sir. त्या नोट्स मध्ये तुम्हाला ट्री दिलेल्या आहेत, त्या ट्री वरती प्रॅक्टिस केली तरी चालेल. फक्त ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल प्री ऑर्डर, पोस्ट ऑर्डर आणि इन ऑर्डर साठी. लक्षात राहील? ठीक आहे. सर ट्रीचे नाही दिलेत नोट्स. हा सर. शिवला नाही दिले ट्रीचे नोट्स. ओके, सीओला दिल्या नसतील, आयएफ ला दिलेत बहुतेक ना? येस सर. ठीक आहे, तुम्हाला पाठवतो मी नोट्स. ठीक आहे. बघा, आता इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर ट्रॅव्हर्सल आपण केलं. ठीक आहे. आता ट्रॅव्हर्सल करताना आपण जर इन ऑर्डर करत असेल तर इन ऑर्डर आपण लिहिताना पहिल्यांदा तुमचं रूट, तुमचं लेफ्ट, रूट आणि राईट. ठीक आहे. पण लेफ्ट विजिट करताना आपण सेम प्रोसिजर रिपीट करतोय. सेम प्रोसिजर काय करतोय? रिपीट करतोय. सो we are going to see the algorithm for tree traversal. Algorithm for tree traversal. बघा आता how to write algorithm. पहिला आहे तुमचा in order. ठीक आहे. सेकंड आहे प्री ऑर्डर आणि थर्ड आहे तुमचा पोस्ट ऑर्डर. ठीक आहे. आता ट्रॅव्हर्सल करताना सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला कन्सिडर करावी लागते इज दॅट वेदर युअर लिस्ट ट्री इज एम्प्टी ऑर नॉट. तुमची ट्री एम्प्टी आहे का नाही हे पहिल्यांदा चेक करावं लागतं. आणि ट्री एम्प्टी आहे का नाही कसं चेक करतो आपण? ट्री एम्प्टी, आपण ट्री एम्प्टी आहे कसं कन्सिडर करतो? चाइल्ड नोड नसतील ते. बरं, ट्रीची सुरुवात कुठल्या नोड पासून होते? Equals null. ट्रीची रूट सुरुवात नोड पासून होते आपली. इफ जर रूट नेक्स्ट पहिल्यांदा लिहा चेक ट्री इज एम्प्टी ऑर नॉट. ठीक आहे. मीन्स व्हॉट? इफ रूट इज इक्वल टू नल मीन्स आपण काय म्हणू शकतो? राईट ट्री इज एम्प्टी. बरोबर, ट्री इज एम्प्टी. आता ट्री एम्प्टी असेल तर तुम्ही ट्रॅव्हर्स करू शकता का? नो सर. ठीक आहे. नेक्स्ट else repeat following steps. एकच गोष्ट आपल्याला सारखी करायची आहे.
एकच गोष्ट आपल्याला सारखी सारखी करायची आहे. मीन्स व्हॉट, जर इन ऑर्डर तुम्ही पहिल्या रूटला अप्लाय केला तर तो इन ऑर्डर तुम्हाला लेफ्ट साइडला पण अप्लाय करायचा आहे आणि राईट साइडला पण अप्लाय करायचा आहे. ठीक आहे. मीन्स हिअर वी आर वर्किंग रिकर्सिव्हली. आपण कसं वर्क होतोय या ठिकाणी? रिकर्सिव्हली वर्क होतोय. ठीक आहे. मग इन ऑर्डर मध्ये पहिल्यांदा तुमचं काय विजिट होतं? पहिल्यांदा लेफ्ट विजिट होतो, त्यानंतर रूट विजिट होतो आणि सगळ्यात शेवटी काय विजिट होतं तुमचं? राईट. राईट. बरोबर आहे. पण लेफ्ट विजिट करताना परत त्याच्यावरती इन ऑर्डर अप्लाय केलं जातं. ठीक आहे. त्यामुळं आपण इथं म्हणू शकतो, जर तुम्ही इन ऑर्डर करत असाल देन इन ऑर्डर रूट ऑफ लेफ्ट, पहिल्यांदा लेफ्ट विजिट केला जाईल. पण तो कुठल्या मॅनर मध्ये विजिट केला जाईल? इन ऑर्डर मॅनर मध्ये तो काय केला जाईल? विजिट केला जाईल. म्हणजे त्याच्यावरती परत इन ऑर्डर, ठीक आहे. त्यानंतर इन ऑर्डर झाला तुमचा प्रिंट रूट ऑफ डेटा. ठीक आहे. अँड देन लास्ट इन ऑर्डर रूट ऑफ राईट. पहिल्यांदा लेफ्ट, त्यानंतर रूट आणि त्यानंतर राईट. ह्या मॅनर मध्ये तुम्हाला ते विजिट करायचे. ठीक आहे. एंड तुमचा एंड रूट लेफ्ट राईट. पण लेफ्ट आणि राईट विजिट करताना तुम्हाला परत इन ऑर्डर मध्ये विजिट करायचं आहे. लक्षात राहील. ठीक आहे. प्रत्येक वेळेस आपण रूटच प्रिंट करतोय. प्रत्येक वेळेस काय प्रिंट करतोय? रूट प्रिंट करतोय. कारण सब ट्री कन्सिडर करत जाते आणि सब ट्री कन्सिडर करतोय याचा अर्थ काय? तो नोड तुमचा रूट नोड असणार आहे. तो नोड काय असेल? तुमचा रूट नोड. सो पहिल्यांदा इन ऑर्डर लेफ्ट सब ट्री करायचा, त्यानंतर तुमचा रूट प्रिंट करायचा आणि इन ऑर्डर राईट सब ट्री करायचं. लक्षात राहील. सेम तुमच्या प्री ऑर्डर मध्ये राहील. स्टार्ट, सेकंड, check tree is empty or not. Means what? If root is equal to null असेल तर राईट ला डायरेक्ट राईट, tree is empty. ठीक आहे. tree is empty. else नसेल तर रिपीट फॉलोइंग स्टेप्स. काय स्टेप्स फॉलो करायचे तुम्हाला? आता प्री ऑर्डर मध्ये पहिल्यांदा काय विजिट करतोय आपण? रूट. ठीक आहे. त्यामुळे पहिल्यांदा प्रिंट रूट ऑफ डेटा, रूटचा डेटा पहिल्यांदा प्रिंट करा. अँड फायनली प्री ऑर्डर root of left and pre-order root of right. ठीक आहे. फायनली एंड. त्याच्यावरती तुमचा सिक्वेन्स ठरेल. रूट तुमचा कधी प्रिंट करायचा आहे? जर रूट हा दोघांच्या मध्ये प्रिंट केला तर तो इन ऑर्डर. जर रूट तुम्ही अगोदर प्रिंट करताय देन इट इज अ प्री ऑर्डर. याच्या उलटी करायचं तुमचं हे आहे तसं तुमचं इथं आलं. ठीक आहे. पोस्ट ऑर्डर मध्ये काय येणार? पोस्ट ऑर्डर रूट ऑफ लेफ्ट, प्रिंट करा. देन पोस्ट ऑर्डर रूट ऑफ राईट अँड लास्ट प्रिंट रूट ऑफ डेटा. ठीक आहे. लक्षात राहील. अकॉर्डिंग टू द विजिट फॉर युअर रूट यू हॅव टू रिपीट द स्टेप्स. बघा प्रत्येक वेळेस तीच स्टेप्स रिपीट करायचे आहे. त्यामुळे आपण जो तुमचा अल्गोरिदम असेल तो अल्गोरिदम आपण परत एकदा कॉल करतोय. इन ऑर्डर रूट ऑफ लेफ्ट, इन ऑर्डर रूट ऑफ राईट, प्री ऑर्डर रूट ऑफ लेफ्ट, प्री ऑर्डर रूट ऑफ राईट, पोस्ट ऑर्डर रूट ऑफ लेफ्ट, पोस्ट ऑर्डर रूट ऑफ राईट. म्हणजे
सेम स्टेप्स आपल्याला परत त्याच्या खालच्या ह्याच्यावरती अप्लाय करायचे. मीन्स हिअर वी आर वर्किंग रिकर्सिव्हली. आपण रिकर्सिव्हली वर्क करतोय. बघा फॅक्टोरियल काढताना आपण काय केलं? फॅक्टोरियल f इज इक्वल टू किंवा n इज इक्वल टू n इंटू फॅक्ट ऑफ n मायनस 1. जसं फॅक्टोरियल मध्ये फॅक्टोरियल कॉल केलं तसंच इन ऑर्डर मध्ये परत इन ऑर्डर कॉल करतोय, प्री ऑर्डर मध्ये परत प्री ऑर्डर कॉल करतोय आणि पोस्ट ऑर्डर मध्ये परत पोस्ट ऑर्डर कॉल करतोय. लक्षात राहील? समजलं या अल्गोरिदम? तिन्ही अल्गोरिदम समजलेत का? Yes. Yes, sir. मला त्या नोट्स मध्ये सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत, एकदा वाचून घ्या. आणि दिलेल्या ट्री वरून तुम्हाला इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर हे काढण्याची प्रॅक्टिस करा. तुम्हाला क्वेश्चन 100% विचारला जाईल. ठीक आहे. वी विल स्टॉप हिअर.